नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, छगन भुजबळ यांची या विधानसभा निकालानंतर आणि सरकार स्थापनेनंतर जी तारंबळ उडालेली आहे ती बघितल्यानंतर वाईट पण वाटतं. वाईट एवढ्यासाठी वाटतं, आयुष्यभर जो माणूस झुंजार म्हणूनच ओळखला गेला, शिवसेनेतून फुटताना शिवसेनेला अंगावर घेणं असेल, किंवा जेव्हा शिवसेनेचा एकमेव आमदार म्हणून विधानसभेत दोन दोनशे काँग्रेसच्या आणि विरोधकांना तोंड देत असतानाही भुजबळ अक्षरशः अभिमन्यू सारखे एकाकी लढलेले होते. आयुष्यात सतत झुंजार राजकारण केलेला हा माणूस, जो माणूस दलितांच्या स्पर्शाने हुतात्मा स्मारक विटाळलं म्हणून गंगाजल गंगाजल टाकून त्याचं शुद्धीकरण करायला गेला होता, तोच पुढे फुले शाहू आंबेडकर म्हणून विचारसरणीचा मोठा पुरस्कर्ता झाला. हा सगळा जो काय सतत स्वभावाचा बदल किंवा झुंज काय असेल ते, पण संघर्ष करत माणूस पुढे आला, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे भुजबळांसारखा माणूस एखाद्या पदासाठी राजकारण करत असेल तर मला नवल वाटणार नाही. त्यांनी कितीही फुले शाहू आंबेडकर किंवा ओबीसी हे नाटक करायला हरकत नाही. पण 91 साली, जवळजवळ 33 वर्षापूर्वी, छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे 18 आमदार फोडून सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना जो काय राजकारण केलं होतं ते त्यांच्या पदाचा हव्यास होता म्हणूनच केलं होतं. शिवसेनेचे 54 आमदार होते, त्यातले 18 आमदार घेऊन छगन भुजबळ यांनी वेगळी चूल मांडली आणि पुढे तो वेगळा गट हा काँग्रेसमध्ये विलीन केला. त्या बदल्यात भुजबळांना मंत्रीपद मिळालं होतं आणि पुढे सरकत सरकत आपली पवार निष्ठा दाखवताना ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत सुद्धा दोनदा पोहोचले. पण हा सगळा काळ तुम्ही बघितला तर भुजबळ हे अतिशय संघर्षमय राजकारण करत आले. ते अगदी शिवसेनेत असतानाची एक आठवण सांगेन तुम्हाला. मला वाटतं 1986 मधलीच गोष्ट असावी. 1986, ज्या वेळेला आजच्या सारखाच कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातला बेळगाव प्रश्न पेटलेला होता आणि शरद पवार सुद्धा त्यावेळेला विरोधी पक्षात होते, काँग्रेस पक्षात नव्हते. अशा वेळेला बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा म्हणून एक आंदोलन महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांतर्फे छेडलं गेलं होतं आणि त्याची सुरुवात खुद्द शरद पवारांनी केली होती. बेळगावमध्ये जाऊन बेळगावचा समावेश महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी जे आंदोलन चालू होतं त्याचं नेतृत्व तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या सकट शरद पवार करत होते. आणि विविध पक्षाचे, काँग्रेस सोडून उर्वरित सगळ्या पक्षाचे नेते बेळगावमध्ये एक सत्याग्रहींचं पथक घेऊन जायचे आणि तिथे सत्याग्रह करायचे. त्यांना अटक व्हायची, मग त्यांची सुटका व्हायची. असा सगळा ड्रामा चालला होता. अशा वेळेला छगन भुजबळ त्यांचं महापौर पद गेलेलं होतं. पहिल्यांदा ते महापौर झाले होते 1985च्या विधानसभा महापालिका निवडणुकीनंतर. आमदार असलेले छगन भुजबळ नगरसेवक म्हणून निवडून आले आणि महापौर झाले होते. त्यानंतरचं मला वाटतं हे पुढलं वर्ष होतं. महापौरपद त्यांचं नुकतंच गेलं होतं आणि दत्ता नलावडे हे शिवसेनेचे भुजबळांनंतरचे महापौर झाले होते. अशा वेळेला जे बेळगाव आंदोलन, सीमावासियांचं आंदोलन सुरू झालं, त्यामध्ये शिवसेनेतर्फे नलावडे पण महापौर म्हणून गेले होते सत्याग्रह करायला. पण सगळ्यात नाट्यमय जर कोणाची अटक झाली असेल तर ती छगन भुजबळ यांची झाली होती. आता महाराष्ट्रामध्ये 2 वर्षापूर्वी जे सत्तांतर झालं तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीने सांगितलं की फडणवीस हे वेषांतर करून रात्री एकनाथ शिंदेना भेटायला जायचे, जेव्हा एकनाथ शिंदे आसामला, गुवाहाटीला गेलेले होते. तो वेषांतराचं हे राजकारण महाराष्ट्रात सुरू करणारा पहिला गृहस्थ पण छगन भुजबळ होता, हे विसरता कामा नये. जेव्हा शिवसेनेतर्फे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालची तुकडी
बेळगावमध्ये सत्याग्रह करायला जाणार याचा गाजावाजा झाला, तेव्हा बेळगावची अनेक बाजूने नाकेबंदी करण्यात आली होती. पण छगन भुजबळ गोवा मार्गे एक मुस्लिम व्यापारी बनून खोटी खोटी दाढी, आता त्यांची दाढी खरी आहे, पण तेव्हा खोटी दाढी लावून वेषांतर करून मुस्लिम व्यापारी म्हणून भुजबळ बेळगावमध्ये पोहोचले होते. आणि जिथे सत्याग्रह व्हायचा होता तिथे त्यांना अटक होण्यापूर्वी, तिथे ते पोहोचण्यापूर्वीच त्यांना अटक झाली होती. पण भुजबळांनी तरीही तिथल्या, माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या पोलिसांना सुद्धा विश्वासात घेऊन लाच देऊन ठरलेल्या स्पॉट पर्यंत जाऊन सत्याग्रह केला होता. ते जाऊन दे, पण अगदी मला वाटतं एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळेला ही आठवण सांगितली की भुजबळांना नुसती अटक झाली, लाठ्या एकनाथ शिंदे सारख्या सामान्य शिवसैनिकांनी खाल्ल्या होत्या. पण तो विषय वेगळा आहे. माझा मुद्दा इतकाच आहे की भुजबळ हा सतत संघर्षमय राजकारण करणारा नेता म्हणून ओळखला जातो. आणि आज आपल्याला मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांची जी काय धावपळ चाललेली आहे ती म्हणूनच आवडणारी नाही, दयनीय वाटणारी आहे. दयनीय वाटणारी, कारण हा भुजबळांचा स्वभाव नाही. अर्थात याची सुरुवात पण त्यांनी अतिशय आक्रमकपणे केली होती. मंत्रिमंडळात ज्यांना समाविष्ट करणार यांची नावं जाहीर झाली आणि शपथविधी झाल्यानंतर तात्काळ आपली नाराजी भुजबळांनी व्यक्त केली आणि कुठलाही आडपडदा न ठेवता स्वपक्षाचे सर्वोच्च नेते अजितदादा पवार यांच्यावर हल्ला चढवला. आणि नुसते अजितदादाच नव्हे तर अजितदादांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावरही भुजबळांनी हल्ला चढवला. आणि तो हल्ला चढवताना आपल्याविषयी ज्यांना सहानुभूती आहे अशा भाजपच्याही काही नेत्यांची नावं मुद्दाम घेतली. लोकसभा निवडणुकीत किंवा राज्यसभा निवडणुकीत आपल्याला दिल्लीच्या राजकारणात पाठवावं म्हणून भाजपचं दिल्लीचं हायकमांड मोदी शहा मागे लागले होते. पण तरीही आपल्याला ती संधी नाकारण्यात आली. आपण तशी अपेक्षा बाळगली होती, आपण तसं बोलून दाखवलं होतं. पण अजितदादांनी किंवा राष्ट्रवादीचे आजचे जे हायकमांड आहेत त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही किंवा थांबवलं. पण भाजपचे नेते मात्र, भाजपचं हायकमांड सुद्धा आपल्याला फार सहानुभूती दाखवत होतं. किंबहुना आत्ता मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आपण मंत्रिमंडळात पाहिजे होतो, पण अजितदादांनाच आपण नको होतो असं बोलत भुजबळांनी पहिल्या दिवसापासून, मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यावर पहिल्या दिवसापासून अजितदादा यांच्यावर तोफा डागलेले, कुठचाही आडपडदा ठेवलेला नाही. आपण उघड उघड अजितदादांच्या विरोधात बंड पुकारतोय असा पवित्रा त्यांनी घेतलाय. आणि तो पवित्रा घेतल्यानंतर त्यांच्यावर पक्ष कारवाई करू शकतो अशी परिस्थिती निर्माण केली. पण भुजबळ एक गोष्ट विसरले की अजितदादा गेले 1.5 वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या सहवासात आहेत, भाजपच्या नेतृत्वाच्या सहवासात आहेत. त्यामुळे धसमुसळेपणा करण्यापासून अजितदादा आजकाल थोडे सावध असतात. अजितदादांनी भुजबळांच्या या संतप्त प्रतिक्रियेवर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, मतप्रदर्शन केलं नाही. फार गाजावाजा होतोय म्हटल्यानंतर एक ठातूरमातूर उत्तर देण्यापलीकडे भुजबळ दुखावतील असंही कुठलं वक्तव्य केलं नाही. आणि ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मी लक्षात घेण्यासारखी एवढ्यासाठी म्हणतोय की हळूहळू करत उद्धट उर्मट तापट मानले जाणारे अजितदादा हे किती संयमी आणि धुरंधर आणि धैर्यधर होत चाललेत याची त्यातून साक्ष मिळावी. भुजबळांनी किती आटापिटा केला, हातपाय आपटले, तरी आपण शांत राहायचं आणि आपल्या शांत राहण्यातून भुजबळांना एकाकी पाडायचं हा पवित्र अजितदादांनी घेतलेला. आणि म्हणून आता हळूहळू एक चित्र स्पष्ट व्हायला लागलं की अजितदादा आपला भुजबळांना अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही फारसं
भवितव्य राहिलेलं नाही. अर्थात या वयात भुजबळ आपलं राजकीय भवितव्य आणि भविष्य शोधत असतील असं मला अजिबात वाटत नाही. पण 2009 मध्ये मुलगा आणि बाप आमदार, विधानसभा सदस्य आणि पुतण्या लोकसभेचा खासदार होता, इथपर्यंत जाऊन पोहोचलेलं कुटुंब ज्या वेळेला एक आमदारकी आणि एक मंत्रीपद यासाठी धडपडायला लागतं, तेव्हा त्यांची अधोगती कुठपर्यंत येऊन ठेपली आहे त्याचा अंदाज आपल्याला करता येतो. योग्य वेळी जर आपल्या मुलांना, पुतण्यांना अजी भुजबळ आधी वारस म्हणून पुढे आणलं असतं तो गोष्ट वेगळी होती. पण त्यांनी घाई केली आणि त्या घाईचा परिणाम आता त्यांच्या वाट्याला आलेला आहे. कारण जे काय राजकारण आतापर्यंत केलं, नाट्यमयता हा तर भुजबळांचा स्वभाव आहे. आणि म्हणून आजच्या परिस्थितीत त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत अशी जेव्हा चर्चा होते, तेव्हा मी एक बघितलं की भुजबळांनी काल परवा देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन, शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अर्थात जे काही देवेंद्र फडणवीसांची भुजबळ बोलले असतील त्याची कल्पना फडणवीसांना नसेल असं अजिबात नाही, आणि जे काय बोललं असतील ते अजितदादांना सांगितलं जाणार नाही याचीही काही गॅरंटी नाही. त्यामुळे फडणवीसांना भेटून देवेंद्र फडणवीसांना भेटून भुजबळांनी नेमकं काय साध्य केलं हे कळलेलं नाही. पण आणखीन एक गोष्ट इथे अगत्याने सांगितली पाहिजे की काल परवा कुठेतरी त्यांच्या समता परिषदेतर्फे किंवा ओबीसी संघटनांतर्फे जो आवाज उठवण्याचा प्रयत्न झाला, एक मेळावा झाला, तिथे एका प्रौढ महिलेने, वृद्ध महिलेने सरळ सरळ आवाहन केलं की भुजबळांनी आता भाजपमध्ये जावं. आता भाजपमध्ये जायचं म्हणजे काय करायचं हे जेवढं अनुयायांना किंवा पाठीराख्यांना सोपं वाटतं तेवढं नेत्यासाठी सोपं नसतं, अजिबात सोपं नसतं. आणि भुजबळांसारखा माणूस जो सतत नाक वर करूनच राजकारणात राहिलेला आहे, त्याच्यासाठी उठला आणि भाजपमध्ये गेला हे इतकं सोपं नाहीये. आणि म्हणून भुजबळ जर अजितदादांकडे राहू शकणार नसतील किंवा अजितदादांपासून त्यांची संपूर्ण निराशा झाली असेल, तर भुजबळांनी काय करावं हा प्रश्न उपस्थित होतो. आज सगळे राजकीय विश्लेषक, अभ्यासक भुजबळ पुढे काय करतील या दृष्टीने विचार करतायत, अभ्यास करण्याचा, अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतायत. खुद्द भुजबळ सुद्धा राजकीय भूमी किती पोषक आहे किंवा विपरीत आहे याची चाचपणी करतायत यात शंका नाही. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी आवाज उठवला, मग आवाज वाढवला, मग थेट नावं घ्यायला सुरुवात केली, आणि आता तर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आणि त्यानंतर आलेल्या बातम्या आणखीनच गमतीशीर आहेत की देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलले माहित नाही, पण माध्यमात आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा. त्यामुळे फडणवीसांनी सांगितलं की भुजबळांना देण्यासारखं आमच्याकडे काहीही नाही. म्हणजे भाजपत भुजबळ येणार असतील तर या क्षणी भुजबळांना देण्यासारखं भाजपकडे, महाराष्ट्र भाजपकडे काहीही नाही. कसा योगायोग असतो बघा मित्रांनो, 2011च्या सुमाराला ज्या वेळेला नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते आणि त्यांच्यात महाराष्ट्रातला जो भाजपचा अंतर्गत संघर्ष महाजन आणि मुंडे यांच्याशी चालू होता, त्याला एक छोटा स्फोट त्या काळात झाला होता. आणि महाराष्ट्रातले सगळ्यात दबंग भाजप नेते म्हणून ओळखले जाणारे गोपीनाथ मुंडे हे गडकरी आपली कोंडी करतात असा एक कुजबूज करायला लागले होते. आणि त्यामुळे मुंडे लवकरच भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकतील अशी ही चर्चा सुरू झाली होती. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन गोपीनाथ मुंडे हे भाजप सोडून काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये जातील अशीही चर्चा होती. आणि माझी माहिती चुकीची नसेल तर त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमध्ये गेलेले शिवसैनिक नेते नारायण राणे यांनी गोपीनाथ मुंडे यांची समजूत घातली होती की बाबा रे,
काँग्रेसमध्ये जाऊन मातीमोल होशील असं बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी आपला काँग्रेसमध्ये गेल्यानंतरचा अनुभव कथन केला होता आणि गोपीनाथ मुंडे यांना पक्षातच राहून संघर्ष करायला सल्ला दिला होता. आणि त्या पार्श्वभूमीवर आणखीन एक मोठा नेता महाराष्ट्रातला एक वाक्य बोलला होता, ते आठवतं, मुंडे आमच्याही संपर्कात आहेत. अर्थात जो जो कोणी आपल्या पक्षात नाराज असेल तो सतत शरद पवारांच्या संपर्कात असो, अशा अवया उठवण्यात शरद पवार भयंकर वाकबगार आहेत. आणि त्यामुळे तेव्हाही मुंडे भाजप सोडणार, भाजप विरोधात बंड करणार अशी जेव्हा चर्चा चालू होती, तेव्हा पवारांनी सुद्धा एक अफवा पसरवून दिली होती की हा, मुंडे आमच्याही संपर्कात आहेत, पण मुंडेंना देण्यासारखं आमच्या पक्षाकडे काही नाही. आणि खरंच होतं ते. पवारांचा पक्ष महाराष्ट्रात देखील समर्थ पक्ष नव्हता. काँग्रेसच्या आणि इतर पक्षांच्या कुबड्या घेऊन त्याला चालावं लागत होतं. अशा वेळेला बंडखोराला मदत करणं हे पवारांच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. भाजपच्या बंडखोराला मदत करणं किती असला, भाजप केंद्रात सत्तेत नसला तरी भाजप हा केंद्रातला, संपूर्ण देशातला 2 नंबरचा मोठा पक्ष होता आणि महाराष्ट्रात सुद्धा दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरचा पक्ष होता. त्यामुळे मुंडेंना देण्यासारखं आपल्याकडे काही नाही असं जर पवार म्हणाले असतील ते सरळ होतं की त्यांचा पक्ष महाराष्ट्रात कुठलं महत्वाचं पद मुंडेंना देऊ शकत नव्हते आणि केंद्रात तर शक्यच नव्हतं. आणि नेमकी हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे वाक्य तेव्हा पवार बोलले होते, मुंडेंच्या बाबतीत बोलले होते, नेमके तेच वाक्य भुजबळांच्या बाबतीत आज देवेंद्र फडणवीस बोलतात अशा बातम्या आल्या. तेव्हा मला मुंडे यांची आठवण आली. मुंडेंना आता या जगाचा निरोप घेऊन 10 वर्ष उलटून गेलेली आहेत. पण कधी कधी मला असं वाटतं की जेव्हा अशी वाक्य येतात तेव्हा एक प्रकारे त्या दिवंगताला न्याय मिळालेला असतो. मुंडे, देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांच्या बाबतीत खरोखरच असं वाक्य उच्चारलं असेल की भुजबळांना देण्यासारखं आत्ता भाजपकडे काही नाही, तर तो खरंच देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे यांच्या दिवंगत पित्याला दिलेला एक काव्यमय न्याय आहे. पण हे सगळं झाल्यानंतर आपण आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मग भुजबळांचं भवितव्य काय? आणि भुजबळ खरोखरच आपल्यासाठी आणि मुला पुतण्यासाठी राजकीय भवितव्य शोधत असतील तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी पोषक भूमी भाजप, काँग्रेस वगैरे नाहीये. ती भूमी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहे. एक तर काँग्रेसमध्ये पण काही प्रमाणात पोषक भूमी आहे. भुजबळांसारखा आक्रमक नेता काँग्रेसला महाराष्ट्रात संजीवनी द्यायला उपयोगी ठरू शकतो. आणि म्हणून अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची असेल तर पवारांच्या गटात जाण्यापेक्षा भुजबळ यांनी काँग्रेसमध्ये जायला हरकत नाही. कारण काँग्रेस महाराष्ट्रामध्ये अक्षरशः नेतृत्वहीन अनवरस पोरासारखी झालेली आहे. काँग्रेसला भुजबळांसारख्या आक्रमक, खणखणीत बोलू शकणाऱ्या हरड्या वक्त्याची गरज आहे, नेत्याची गरज आहे आणि धाडसी नेत्याची गरज आहे. पण तितकीच तशा व्यक्तीची गरज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा आहे. आज एकनाथ शिंदे वेगळे झाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सगळी दरबारी मंडळी राहिलेली आहे. मैदानात जाऊन लढायचं आणि मैदान मारायचं असं कर्तृत्व गाजवणारा कोणही नेता आज उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेला नाही. उसने उसने आणलेल्या सुषमा अंधारे किंवा पत्रकार असलेले संजय राऊत हे नुसते मीडियामध्ये तोफा डागणारे आहेत, ज्या तोफेचा गोळा कुठल्याही अंगणात पण जाऊन पडत नाही किंवा दिवाळीच्या फटाक्यासारखा सुद्धा फुटत नाही. अशा वेळे भुजबळ जर उबाठा शिवसेनेत गेले तर त्या उबाठा शिवसेनेला
नवी उभारी येऊ शकेल. पण तिथे अडचण अशी आहे की भुजबळ यांची जी समता परिषद आहे ती फुले प्रणित, महात्मा फुले प्रणित विचारांवर आधारलेली आहे आणि तिला हिंदुत्व पचवता येणार नाही. आणि म्हणून मग मला असं वाटतं की एक तर उभाठा ही भुजबळांसाठी पोषक आणि सुपीक जमीन आहे, पण दुसरीकडे त्यांच्या विचाराला अडथळा न येऊ देणारी अशी काँग्रेस नावाची एक भूमी आहे, जमीन आहे, जी भुजबळांच्या राजकारणासाठी आणि आक्रमकतेसाठी पोषक आहे. भुजबळ अनेक कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करू शकतात, चिथावू शकतात आणि आगडोम पेटवू शकतात, आग लावू शकतात. मला असं वाटतं की इथे आदळ आपण पदासाठी करत वयाच्या या टप्प्यामध्ये अगतिक होऊन लोकांसमोर जाण्यापेक्षा भुजबळांसमोर जो ऑप्शन मला दिसतात तो एक म्हणजे काँग्रेस आहे आणि दुसरा म्हणजे उबाठा शिवसेना आहे. अर्थात उबाठा मध्ये त्यांना वैचारिक अडचण आहे, पण काँग्रेसमध्ये ती अडचण नाही. म्हणून अजितदादांची साथ सोडणं, काकांकडे न जाणं, यातून मार्ग काढायचा असेल तर भाजप हा भुजबळांसाठी बिलकुल पर्याय नाही. त्यांच्यासमोर एकच पर्याय शिल्लक आहे आणि तो पर्याय म्हणजे काँग्रेस किंवा उबाटा शिवसेना. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.